अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे। पुण्यामधल्या विशेष सीबीआय न्यायालयाकडून आज निकालाचं वाचन केलं जाईल। तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल येणार आहे। 20 ऑगस्ट 2013 ला सकाळी 7:15च्या दरम्यान पुण्यामधल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टर दाभोलकर यांच्यावर गोळीबार झाला होता आणि त्यातच त्यांची हत्या झाली। या प्रकरणी एकूण 5 आरोपींच्या विरोधात खटला चालला। वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे हे या प्रकरणातले आरोपी आहेत। यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावर आहेत। विशेष सत्र न्यायाधीश पी जाधव निकाल काय देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, दाभोलकर प्रकरणाचा निकाल वेळेत लागावा, तपास नीट व्हावा यासाठी गेल्या 10-11 वर्षात राज्यभरामध्ये बरीच आंदोलनं झाली। या सगळ्या प्रकरणाच्या युक्तिवादाचं सार नेमकं काय आहे? आज निकाल खरं तर अपेक्षित आहे। युक्तिवाद कसा कोर्टामध्ये पार पडला या सगळ्या संदर्भात गेल्या 10 वर्षांमध्ये? ज्ञानदा, या घटनेला जरी 11 वर्ष झाली असली तरी प्रत्यक्ष खटला सुरू हा झाला तो 2018 मध्ये, कारण की या प्रकरणी तपास नेमका कोणी करायचा, विविध तपास यंत्रणा याच्यात कार्यरत होत्या। सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर ATS आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हा तपास CBIकडे वर्ग करण्यात आला। CBIनं जंग पछाडले, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं यश आलेलं नव्हतं। त्यानंतर जेव्हा गौरी लंकेश यांची कर्नाटकात हत्या झाली आणि कर्नाटक ATSनं महाराष्ट्रात येऊन अमोल काळेला ताब्यात घेतला आणि त्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांना छडा लागला की मारेकरी आणि जी मोडस ऑपरेंडी होती ती या विचारवंतांच्या हल्ल्यातली आणि त्यांच्या हत्येमागची एक होती। आणि त्यानंतर या प्रकरणात धरपकड झाली। सनातन संस्थेच्या काही साधकांना अटक झाली। एका वकिलाला सुद्धा मुंबईतनं अटक करण्यात आली। संजीव पुनाळेकर त्याचा सहाय्यक होता आणि त्यानंतर जे मारेकरी होते त्यांनी कबुली दिली की होय, आम्हीच दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्या होत्या आणि मग त्यांच्या कबुलीतनं तपास यंत्रणेला हे खरं तर यश मिळालेलं आहे असं म्हणावं लागेल। त्यामुळे तपासास विलंब लागला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाभोलकरांची हत्या करण्यात आलेलं जे पिस्तूल होतं ते आजपर्यंत तपास अधिकाऱ्यांना किंवा CBIला सापडलेलं नाही आहे। परदेशातनं डायव्हर्स आणले, ते भाईंदरच्या खाडीत त्यांनी बराच काळ शोध घेतला, परंतु ते पिस्तूल काही अजूनपर्यंत सापडलेलं नाही आहे। युक्तिवाद बराच झाला। 20 साक्षीदार तपासण्यात आले। प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनीही सचिन अंदुरे आणि कळसकर ज्यांनी दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्या होत्या त्यांना ओळखलं। त्यानंतर जे सनातन संस्थेच्या विरोधात दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत होती त्यावरनं दाभोलकरांवर कशा प्रकारे रोष होता हा सगळा जो घटनाक्रम मांडण्यात आला कोर्टापुढे तो युक्तिवाद झाला। बचाव पक्षाकडनंही युक्तिवाद करण्यात आला की अजूनही मर्डर वेपन हे तपास यंत्रणेला मिळालं नाहीये। कुठलाही ठोस पुरावा आरोपींच्या विरोधात नाहीये। केवळ गोळी झाडली होती, परंतु त्या गोळीचा बॅलिस्टिक रिपोर्ट काही सापडला नाही, कारण की ते वेपनच सापडलेलं नाहीये। अशा परिस्थितीत हा जो खटला होता तो पूर्ण करण्यात आलेला आहे। 5 आरोपींविरोधात आरोपपत्र निश्चित करण्यात आलं, त्यांच्यावर आरोप लावण्यात आले। खटला पूर्ण झाला, परंतु या खटल्याचे किंवा या पूर्ण हत्याकांडाचा मास्टर माइंड कोण होता, कुणाच्या इशाऱ्यांवरनं ही हत्या करण्यात आली, हे आजतागायत CBIला शोधण्यात अपयशच आलेलं असं म्हणावं लागेल। अशा परिस्थितीत आज या खटल्याचा निकाल लागतोय। 5 पैकी किती आरोपींना आज दोषी ठरवलं जातं हे न्यायाधीश पी जाधव हे साधारणतः 11 वाजण्याच्या सुमारास स्पष्ट करतील। त्यानंतर त्यांच्या शिक्षेची मागणी होईल, शिक्षेवरती युक्तिवाद होईल काही दिवस आणि त्यानंतर आरोपी जे आज दोषी ठरवले जातील त्यांना काय शिक्षा देईल यावर कोर्ट निर्णय घेईल। परंतु बरोबर, एकूण 5 आरोपी आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये। 10 वर्ष हे सगळं प्रकरण महाराष्ट्रासमोर आहे आणि आज अखेरीस निकाल सत्र न्यायालयाचा येणार आहे। त्यामुळे 5 पैकी किती आरोपी दोषी ठरतात आणि अर्थातच नंतर त्यांच्या शिक्षेसंदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला मिळू शकणार आहे। धन्यवाद अमेय या सगळ्या अपडेट्स बद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।